नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अनुपमा रेसिपीज चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकादशी स्पेशल खमंग मऊ तोंडात टाकताच विरघळणारे साबुदाणा लाडू. लाडू फुटू नये किंवा मऊ होण्यासाठी काही टिप्सही सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साबुदाणा लाडू बनवण्यासाठी इथं मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी साबुदाणा घालून घेत आहे. हा साबुदाणा आपल्याला लो टू मीडियम फ्लेवर भाजून घ्यायचा आहे. फक्त भाजत असताना तो कुरकुरीत झाला पाहिजे, त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही. येथे मी 10 ते 12 मिनिट हा छान भाजून घेतलेला आहे आणि त्याचा रंगही चेंज होऊ लागला आहे. आता आपण गॅस बंद करून हा थंड करण्यासाठी ठेवूयात. आता येथे मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. त्यालाही आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे. आता 1 मिनिटभर ह्याला आपण छान परत भाजून घेतलेला आहे. ह्याचाही कलर चेंज व्हायला लागला आहे, तेव्हा आता हाही आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. आता आपला साबुदाणा थंड झालेला आहे, त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. आणि आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. बारीक केलेले पीठ आता आपल्याला चाळून घ्यायचे आहे. असे बारीक पीठ घेतले तर आपले लाडू वळायला एकदम सोपे जातात. नाहीतर मग हे असं जाड ठेवलं तर ते कचकच लागण्याची शक्यता जास्त असते. आता हे जाड राहिलेलं पीठ आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे आहे. आता हे पुन्हा आपल्याला चाळून घ्यायचे आहे. आता चाळून घेतल्यानंतर हा जो जास्तीचा उरलेला भाग आहे हा आपण बाजूला काढून ठेवू. आता पुन्हा आपल्याला आपली साखर वाटून घ्यायची आहे. आता साखर ही आपल्याला चाळणीने गाळून घ्यायची आहे. साखर चाळून घेतल्यानंतर आपल्याला आपले जे डेसिकेटेड खोबरे आहे तेही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर तेही आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचे आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला पाव वाटी गरम तूप घालून घ्यायचे आहे. तूप गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याने हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं थंड झालं की आपल्याला पुन्हा हाताने ह्याला छान मिक्स करून त्याच्यामध्ये जे छोटे छोटे गोळे आलेले आहेत ते मोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वेलची पूड किंवा ड्रायफ्रुट्सही वापरू शकता. मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याला मिक्सरमध्ये घालून एकदा पुन्हा फिरवून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळं ते छान एकजीव होतं व आपल्याला लाडू वळायला अगदी सोपे जातात. अशाच पद्धतीने मी सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेत आहे. येथे मी सर्व मिश्रण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत. येथे मी एक लाडू वळून घेतलेला आहे. याला तुम्ही हव्या त्या ड्रायफ्रुट्सने सजवू शकतात. इथे मी एक पिस्ता घेतला आहे. हा पिस्ता आपण याला लावून घेऊयात. अशा प्रकारे येथे मी एक लाडू वळून घेतलेला आहे. पहा किती पांढरा शुभ्र झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तयार आहेत आपले साबुदाणा लाडू. 1 वाटी साबुदाण्यामध्ये साधारणतः 8 ते 9 लाडू होतात. हे करायला अगदी सोपे आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात. तुम्हाला मी इथे एक लाडू तोडून दाखवत आहे. हे बघा किती खुसखुशीत झालेले आहेत. तोंडात टाकतात विरघळतील अशी. मग ही रेसिपी एकादशीला नक्की ट्राय करा. आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा.
शेअर करा आणि लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह.